तुमच्या मनात सतत निगेटिव्ह विचार येतात का? छोट्या छोट्या गोष्टींची जास्त काळजी वाटते का? भविष्याची भीती, भूतकाळातील चुका आणि वर्तमान काळातील ताण यामुळे मन अशांत राहतं आणि ते शांत राहायला खूपच त्रास होतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की मनाला कंट्रोल कसे करायचे आणि निगेटिव्ह विचारांपासून स्वतःला कसे दूर ठेवायचे. मनाला कंट्रोल करणं म्हणजे काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. मनाला कंट्रोल करणे म्हणजे विचार बंद करणे असे नाही. कारण विचार येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात दररोज हजारो लाखो विचार येत असतात. खरी कला म्हणजे त्या विचारांकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या विचारांकडे लक्ष जाऊ द्यायचे नाही हे शिकणे आहे. निगेटिव्ह विचार का येतात? निगेटिव्ह विचार येण्याचे अनेक कारणे असू शकतात. जास्त ताणतणाव, अपयशाची भीती, आत्मविश्वासाची कमी असणे, सतत इतरांशी तुलना करणे, भूतकाळातील वाईट अनुभव, भविष्याबद्दल अनिश्चितता. तेव्हा आपण एखाद्या समस्येवर सतत विचार करत राहतो तेव्हा मन आपोआपच नकारात्मक दिशेकडे जाऊ लागतं. उपाय क्रमांक 1, विचारांशी भांडू नका. अनेक लोक निगेटिव्ह विचार आले की त्यांना जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे ते विचार आणखी वाढतात. त्याऐवजी स्वतःला सांगा, हा फक्त एक विचार आहे, सत्य नाही. विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या, त्यांच्याशी भांडू नका. उपाय क्रमांक 2, वर्तमानात जगायला शिका. बहुतेक चिंता 2 गोष्टींमुळे निर्माण होतात: भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची चिंता. पण आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. स्वतःला वारंवार विचारा, आत्ता या क्षणी मी काय करू शकतो? जेव्हा लक्ष वर्तमानावर केंद्रित होते तेव्हा मन शांत होऊ लागते. नंबर 3, सकारात्मक वातावरण तयार करा. आपण जे पाहतो, जे ऐकतो आणि ज्यांच्यासोबत राहतो त्यांचा आपल्या मनावर मोठा प्रभाव पडतो. म्हणून प्रेरणादायी पुस्तके वाचा, सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट किंवा कोणतेही नकारात्मक गोष्टी पाहू नका. चांगले विचार ऐका, मोटिवेशनल व्हिडिओज पहा. सकारात्मक वातावरणात मनाला नवीन ऊर्जा देते. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहा किंवा पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, दररोज ध्यान करा. ध्यान म्हणजे काय? मनाला शांत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग. त्यासाठी दररोज फक्त 10 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा विचार येतील तेव्हा पुन्हा श्वासाकडे लक्ष आणा. काही दिवसातच तुम्हाला मनातील फरक जाणवू लागेल आणि तुमचं मन हळूहळू सात्विकतेकडे जाऊ लागेल. उपाय क्रमांक 5, स्वतःशी सकारात्मक बोला. आपण इतरांशी जसे बोलतो त्यापेक्षा जास्त वेळ स्वतःशी बोला. जर तुम्ही सतत म्हणत असाल की मी काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, तर मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. त्याऐवजी स्वतःला सांगत राहा, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करत आहे, मी केलेले प्रत्येक प्रयत्न यशाकडे जात आहेत, प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे. असे अनेक पॉझिटिव्ह विचार, मोटिवेशनल व्हिडिओज हे ऐकून स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही वाढवू शकता. कारण कोणत्याही विचारांना घालवण्यासाठी एकमेव मार्ग असतो, तो म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. आणि निगेटिव्ह विचारांना आपण तेव्हाच घालवू शकतो जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो आणि ती कृती आपल्या विश्वासामुळे कृतीमध्ये उतरत जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन संधी येऊ लागते. आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल सुद्धा की तुमच्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह होत चालल्या आहेत.
यालाच मॅनिफेस्टेशनसुद्धा म्हणतात. त्यामुळे तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहा. त्यामुळे खूप मोठ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वतःमध्ये तयार व्हायला मदत होईल. उपाय क्रमांक 6. शरीराची काळजी घ्या. मन आणि शरीर एकमेकांसोबत जोडलेले आहेत. पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम मनाला स्थिर ठेवतात. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे शक्यतो 15 ते 20 मिनिटं वॉक करण्याचा प्रयत्न करा. सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही वॉक करता तेव्हा शरीर आणि मनसुद्धा तंदुरुस्त राहते आणि बाजूच्या नैसर्गिक वातावरणामुळे तुमच्या मनावर पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी मदत होईल. खूप मोठ्या प्रमाणात एक मोठी ऊर्जा तुमच्यामध्ये तयार व्हायला मदत होईल. तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगते, सकारात्मक गोष्ट आहे, नक्की ऐका आणि लक्ष देऊन ऐका. एका गुरूंना त्यांच्या शिष्याने विचारले, गुरुजी, माझ्या मनात सतत वाईट विचार येतात, मी काय करू? गुरुजी म्हणाले, माझ्या मनात दोन लांडगे राहतात, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. शिष्याने विचारले, मग जिंकतो कोण? गुरुजी हसून म्हणाले, ज्याला तू रोज खायला घालतोस तो. मित्रांनो, आपण ज्या विचारांना जास्त महत्त्व देतो तेच आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टींचा, सकारात्मक गोष्टींचा, जे तुमचा जास्तीत जास्त आत्मविश्वास, तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढवतील, या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. निगेटिव्ह विचारांना तुमच्या मनातून कायमचं काढून टाका. त्यामुळे काही महिन्यामध्येच स्वतःवर खूप गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला तुम्हाला दिसून येईल आणि तुम्ही यशाकडे हळूहळू तुमची वाटचाल सुरू होईल. जीवनात जेव्हा निगेटिव्ह गोष्टी आपल्या हळूहळू निघून जायला सुरू होतील तेव्हा तर पॉझिटिव्ह गोष्टींचा आपल्या शरीरावर, मनावर जास्त परिणाम आपल्याला दिसू लागेल. त्यामुळे प्रयत्न करत राहा. एक दिवस हे तुम्हाला करायचं नाही आहे. हे जेव्हा तुम्ही सातत्याने चालू ठेवाल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल. निष्कर्ष असा आहे की लक्षात ठेवा, मनाला कंट्रोल करणे ही एका दिवसाची गोष्ट नाही. तो एक दिवसाचा सराव आहे. तो प्रत्येक दिवसाचा सराव आहे. दररोज थोडे थोडे प्रयत्न करत राहा. निगेटिव्ह विचार येणं चुकीचे नाही, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक नाही. तुमचे विचार बदलतील, सवयी बदलतील आणि हळूहळू तुमचे आयुष्यही बदलू लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओज तुम्हाला ऐकायला छान वाटत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आजपासून कोणत्या सकारात्मक गोष्टीचा बदल करणार आहात आणि हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.